संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथाचा अभ्यास सध्या वर्षावास कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि आतापर्यंत जवळपास 9-10 सुत्तांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। आज पुन्हा एका नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत। त्या सुत्ताचं नाव आहे तेविज्ज सुत्त। काही 2 सुत्त आपण स्किप करून डायरेक्ट हे 13व्या क्रमांकाचं सुत्त आपण आज घेत आहोत। त्यानंतर बाकीचे उर्वरित जे सुत्त आहेत त्याही सुत्तांचा अभ्यास करणारच आहोत आपण। पण काही जे सुत्त जे समजण्यास थोडे सोपे आहेत ते सुत्त आपण अगोदर घेत आहोत। त्यापैकीच हे एक महत्त्वाचं सुत्त आहे ज्या सुत्ताचं नाव आहे तेविज्ज सुत्त। दीघ निकायमधील 13व्या क्रमांकाचं हे सुत्त आहे तेविज्ज सुत्त। आतापर्यंत जेवढे काही आपण सुत्त बघितले, जेवढ्याही सुत्तांमध्ये बुद्धाचा उपदेश जो आपण बघितला तो सगळा उपदेश एकाच तत्वांवरती आधारित होता। ते तत्व म्हणजे शील समाधी प्रज्ञा। कारण या भागाचं नावच काय आहे? शीलखंडवग्ग। म्हणजे सर्व जे सुत्त आहेत हे शील समाधी आणि प्रज्ञा या तत्वांवरती आधारलेले आहेत। ते तुम्ही सर्वांनी आतापर्यंत ऐकले। हे 23 सुत्त जे आपण आज घेणार आहोत या सुत्ताची किंवा या सुत्ताचा जो भावार्थ आहे तो फार वेगळा आहे। या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी शील समाधी प्रज्ञा याचा उपदेश केलेला नाही। या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी शील समाधी प्रज्ञा याचा उपदेश केलेला नाही आहे। जेव्हा आपण हे सुत्त वाचू त्याचा अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल या सुत्ताची जी भावना आहे, या सुत्तामधला जो बुद्धाचा उपदेश आहे तो या बाकीच्या सुत्तांपेक्षा फार वेगळा आहे, फार वेगळा। या सुत्ताचा एक मतित अर्थ असा आहे जसं या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे। या सुत्ताचं नाव आहे तेविज्ज सुत्त। तेविज्ज तेविज्ज म्हणजे 3 प्रकारचे विद। ते म्हणजे 3 आणि विज्ज म्हणजे विद्या किंवा विद। विद म्हणजे ज्ञान। जसं आपण म्हणतो ना विद्वान, विद म्हणजे जो ज्ञानी आहे विद्वान आहे की नाही, तसं तेविज्ज म्हणजे 3 प्रकारचे विद। ज्याला 3 प्रकारचे विद
माहिती आहेत किंवा ज्याने 3 प्रकारचे ज्ञान संपादित केलेले आहेत अशा त्या व्यक्तीला तेविज्य असं म्हणायचे. तर बुद्ध काळामध्ये असे काही ब्राह्मण होते, की जे ब्राह्मण तेविज्य ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध होते. काय नाव होते त्यांचं? तेविज्य. 3 प्रकारचं ज्ञान त्यांना अवगत होतं, संपादित होतं. त्यापैकी पहिलं जे ज्ञान आहे त्या 23 मधलं 3 विद्यातलं 3 विध मधलं पहिलं ज्ञान आहे की त्यांना त्यांच्या पूर्वजन्माचं ज्ञान असायचं. हे पहिलं ज्ञान. दुसरं, त्यांना कर्मफलाचं ज्ञान असायचं. म्हणजे एखादं कर्म केल्यानंतर त्याचं फळ कसं प्राप्त होईल किंवा त्या फळानुरूप त्याचा पुनर्जन्म कसा होईल या संदर्भातील जे ज्ञान आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं. आणि तिसरं ज्ञान होतं आश्रव, म्हणजे मनातील विकार आणि त्या विकारांना नष्ट कसं करायचं आणि आश्रव रहित कसं व्हायचं, म्हणजे अनाश्रव कसं व्हायचं याबद्दलचं ज्ञान. अशा प्रकारे हे 3 प्रकारचं ज्ञान ज्यांना आहे अशा ब्राह्मणांना त्या काळामध्ये तेविज्य ब्राह्मण असं म्हणायचे. समजलं? तेविज्य म्हणजे काय? 3 प्रकारचं ज्ञान, पूर्वजन्माचं ज्ञान, कर्मफलाचं ज्ञान आणि तिसरं जे आहे आश्रव श्रेयाचं, म्हणजे विकारांचं नष्ट कसं करायचं, आश्रव श्रेयाचं ज्ञान. असे जे ब्राह्मण ज्ञानी होते अशा ब्राह्मणांना तेविज्य ब्राह्मण असं म्हणायचे. मग ते अनेक असे ब्राह्मण होते तेविज्य ब्राह्मण म्हणून. तर या ब्राह्मणांद्वारा काही उपदेश समाजामध्ये दिले गेले होते. जसं उदाहरणार्थ हे जे जग आहे या जगाची निर्मिती कोणी केली? त्या ब्रह्माने केली. ब्रह्म. आता कोण आहे, कुठे राहतो मला माहीत नाही, म्हणून मला विचारू नका. तुम्ही विचाराल मला कोणता ब्रह्म आहे की नाही, तर मला काही माहीत नाही. हे सूत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कारण मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही ब्रह्म बघितला का, तुम्ही काय म्हणाल? नाही म्हणाल. पण या सूत्रात सांगितलेलं आहे. जसं जसं आपण हे सूत्र वाचत जाऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल खरा ब्रह्म कोणता. ब्राह्मणांकरवी जो उपदेश सांगितलेला आहे की या जगाचा एक निर्माता आहे, तो ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मासोबत समरूप व्हायचं आहे आपल्याला. त्या ब्रह्मासोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे. म्हणजे माझा आत्मा त्या ब्रह्मासोबत जुळला पाहिजे, एकरूप झाला पाहिजे. म्हणून विविध प्रकारचे कर्मकांड सुद्धा समाजामध्ये होते. मागच्या वेळेस पण मी तुला बोललो, यज्ञयाग करणे, जप तप करणे, माळा जपणे, पूजापाठ करणे, कर्मकांड करणे वगैरे वगैरे. अशा विविध कर्मकांड केल्यानंतर माझं डायरेक्ट त्या ब्रह्मासोबत कॉन्टॅक्ट होतो. डायरेक्ट कनेक्शन, ब्लूटूथचं कनेक्शन होते आणि मी त्याच्यासोबत जोडला जातो. आता ते कोणतं कनेक्शन आहे, कसं कनेक्शन आहे मला काही माहीत नाही, म्हणून मला विचारूच नका. पण या सूत्रात सांगितलेलं आहे. जसं जसं आपण हे सूत्र वाचत जाऊ तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्धांनी सुद्धा ब्रह्म सांगितलेलं. भगवान बुद्धांनी सुद्धा ब्रह्माचा उपदेश केलेला आहे. पण तो ब्रह्मा कोणता ते ह्या सूत्रात सांगितलेलं आहे. कोणता ब्रह्मा किंवा कोणतं ब्रह्म पालन केल्यानंतर माणसाचं खरंच मंगल होते ते या सूत्रात सांगितलेलं आहे. कोणता ब्रह्मा की ज्याच्यासोबत एकरूप झाल्यानंतर खरंच हे मानवी जीवन सुखी होते, तो ब्रह्म कोणता, त्यावरचा उपदेश भगवान बुद्धांनी या तेविज्य सुत्तामध्ये केलेला आहे. तर जसं जसं आता हे सुत्त आपण वाचू तसं तसं तुमच्या ते लक्षात येईल की खरंच ब्रह्म आहे. पण जे आतापर्यंत आपण ऐकत आलेले आहोत तर तो ब्रह्म नाही, तो ब्रह्म नाही. भगवान बुद्धांनी कोणाला ब्रह्म म्हटलेला आहे? भगवान बुद्धांनी कोणता ब्रह्म विहार सांगितलेला आहे की ज्याच्या आचरणाने खरंच माणसाचं कल्याण होते, खरंच माणसाचं मंगल होते, तो ब्रह्म कोणता ते सर्व या सुत्ताच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. तर असं हे तेविज्य सुत्त आहे दीघ निकायमधलं 13व्या क्रमांकाचं. तर हा सुत्त आपण आजपासून इथे सुरुवात करीत आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की या सुत्तामध्ये ब्रह्माबद्दल उपदेश केलेला. ब्रह्म म्हणजे शील समाधी
प्रज्ञा याच्यावरचा हा उपदेश नसून हा जो उपदेश आहे हा उपदेश ब्रह्म या तत्वावर आधारित किंवा ब्रह्म म्हणजे कोण या संबंधित बुद्धांचा उपदेश या 23 सूत्रामध्ये आहे. तर त्याचं मराठीमध्ये वाचणं, त्याचं स्पष्टीकरण करून ते सूत्र आपण समजून घेऊया. तर या 23 सूत्राची सुरुवात आपण करीत आहोत. असे मी ऐकले आहे, एके समयी भगवान कौशल देशात हिंडत असताना, आता बघा मराठी हिंडत आहे, काय करा मराठी भाषांतर हिंडत आहे, म्हणजे भाषांतर करणाऱ्यांनी सुद्धा त्याची जी लेवल आहे ना ती लेवल तशी कायम ठेवली पाहिजे. बघा ते लेवल सगळं खाली घसरवतात भाषांतर करणारे लोक. आता इथं हा शब्द वापरला पण तुम्ही समजून घ्या. असे मी ऐकले आहे, एके समय भगवान कौशल देशात हिंडत असताना 500 भिक्षूंच्या मोठ्या समुदायासह कौशल देशातील मनसाकट नावाचे ब्राह्मणाचे गाव होते तिकडे गेले व मनसाकटच्या उत्तरेस अचिरावती नदीच्या तीरी आम्रवनामध्ये ते मुक्कामाला थांबले. कुठे होते भगवान बुद्ध? कौशल देशामध्ये, म्हणजे कौशल देशात विहार करीत असताना एक मनसाकट नावाच्या गावामध्ये तिथे एक अचिरावती नदीच्या किनाऱ्यावर एका आम्रवनामध्ये भगवान बुद्ध भिक्खू संघासोबत विहार करत होते, मुक्कामाला होते. त्यावेळी मनसाकटात, म्हणजे गावाचं नाव आहे मनसाकट, त्यावेळी मनसाकटमध्ये चंकी, तारुख, पोखरासाती, जान्नुसोनी, तोदेय आणि आणखीनही पुष्कळ मोठे नामांकित आणि विद्वान ब्राह्मण राहत होते त्या गावामध्ये. आणि त्याच ठिकाणी वासेठ्ठ आणि भारद्वाज हे 2 जण आहेत. वासेठ्ठ आणि भारद्वाज हे दोघे तरुण ब्राह्मण पाय मोकळे करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असता त्यांचा खरा आणि खोटा मार्ग याविषयी वाद रंगला. कोणामध्ये? हे 2 ब्राह्मण तरुण, कोण? वासेठ्ठ आणि भारद्वाज, या 2 ब्राह्मण तरुणामध्ये वाद रंगला. कोणता वाद? वासेठ्ठ असं म्हणत होता की नीट सरळ मोक्षाकडे घेऊन जाणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारा. आता मी तुम्हाला जे बोललो ना, ब्रह्मासोबत समरूप व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे की नाही, हा शब्द प्रयोग आहे ब्रह्म सहवास. तर तो म्हणतो की नीट सरळ मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारा जर कोणता मार्ग असेल तर तो पोखरासाती ब्राह्मणाने सांगितलेला मार्ग आहे. पोखरासाती ब्राह्मण आपण अगोदर पण अंबट सूत्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, अंबट सूत्रामध्ये बोलले मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हा पोखरासाठी सुद्धा भगवान बुद्धाचा उपासक झाला होता, हा सुद्धा विद्वान होता. तर तो म्हणतो की पोखरासाठी ब्राह्मणाने जे सांगितलं ब्रह्मासोबत एकरूप कसं व्हायचं तोच मार्ग खरा आहे, तोच मार्ग मोक्षाकडे घेऊन जाणारा आहे जो पोखरासाठी ब्राह्मणाने सांगितलेला आहे, असं तो वासेठ्ठ म्हणाला. त्यानंतर भारद्वाज काय म्हणतो? नीट सरळ मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारा जर कोणता मार्ग असेल तर तो तारुख्य ब्राह्मणाने सांगितलेला आहे. म्हणजे वासेठ्ठचं काय म्हणणं आहे? म्हणजे दोघांचं म्हणणं एकच आहे, ब्रह्मासोबत समरूप व्हायचं आहे. तो जो ब्रह्म आहे, जग निर्माता, जगाची निर्मिती करणार जो कोणी आहे, त्याच्यासोबत आपल्याला समरूप व्हायचं आहे. तर पोखरासाठी ब्राह्मणाने जे सांगितलं ना तोच मार्ग आपल्याला ब्रह्म सहवास घडून आणतो, असं वासेठ्ठ म्हणायचं. आणि भारद्वाज म्हणायचा की नाही, भारद्वाज म्हणायचा की तारुख्य ब्राह्मण जो आहे त्या ब्राह्मणाने जे सांगितलं ना तोच मार्ग, सरळ मार्ग मोक्षाकडे घेऊन जाणारा आहे आणि ब्रह्म सहवास घडवणारा मार्ग आहे. तर असं या दोघांमध्ये वादविवाद पेटला. बघा, दोघांमध्ये वाद चालला होता. परंतु एवढ्यानेच वासेठ्ठाला भारद्वाजाचे समाधान करता येईना आणि भारद्वाजाला वासठ्ठाचे समाधान करता येईना. तो म्हणतो की माझंच खरं आणि हा म्हणतो माझंच खरं. दोघेही एकमेकांचं ऐकायला तयार नाही. वास्तविक दोघेही ब्राह्मण, वास्तविक पाहतात दोघे पण ब्राह्मण,
दोघांनी पण ज्या ब्राह्मण गुरुचं नाव घेतलं तेही ब्राह्मण, पण दोघं ऐकायला तयारच नाही. तो म्हणतो की माझंच खरं आणि हा म्हणतो माझंच खरं. दोघं पण एकमेकांना ऐकायला तयार नाही. भारद्वाजाला वासठ्ठाचे समाधान करता येईना, तेव्हा वासिष्ठ ब्राह्मण भारद्वाजास म्हणाला, भारद्वाजा, शाक्यपुत्र श्रमण गौतम शाक्य कुलातून बाहेर पडला असून हल्ली तो मनसाकट गावाच्या उत्तरेस अचिरावती नदीच्या किनारी आम्रवनामध्ये राहत आहे. म्हणजे आता वासिष्ठ जो आहे तो सांगत आहे भारद्वाजाला कोणाबद्दल? भगवान बुद्धाबद्दल. अरे भारद्वाजा, आपल्यामध्ये जे भांडणं चालू आहेत, वादविवाद ते असू दे, पण भगवान बुद्ध जे आहेत, जे शाक्य कुलातून प्रवचित झालेले आहेत, ते हल्ली आपल्या गावामध्ये मुक्कामाला आहेत. आणि त्या भगवान गौतमाची अशी कीर्ती पसरलेली आहे. कशी कीर्ती? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. 9 गुण जे आपण रोज सकाळी म्हणता, त्या भगवान बुद्धाची अशी ख्याती पसरलेली आहे की ते अरहंत, असम्यक संबुद्ध, विद्या आचरणाने संपन्न, सुगत, सर्व लोक जाणणारे, सर्वश्रेष्ठ, दमन करण्यास योग्य अशा जनांचा मार्गदर्शक आणि देव आणि मनुष्यांचे शास्ता असे ते भगवान बुद्ध आहेत. अरे भारद्वाजा चल, अरे भारद्वाजा चल, आपण श्रमण गौतमाकडे जाऊ आणि त्याला हा प्रश्न विचारू की त्या ब्रह्मासोबत जुळण्यासाठी कोणता मार्ग खरा आहे, त्या ब्रह्म सहवासाठी कोणता मार्ग खरा आहे. चल, तो जसे त्या प्रश्नाचे उत्तर देईल तसेच आपण समजू. तो म्हणला ठीक आहे. असे म्हणून भारद्वाजाने वासिष्ठाच्या म्हणण्यास अनुमोदन दिले. आता हे दोघ जण कुठे चालले? भगवान बुद्धांकडे. वाद कोणता होता? तो जो ब्रह्म आहे, जगाचा निर्माता ब्रह्मा, त्या ब्रह्मासोबत एकरूप होण्याचा खरा मार्ग कोणता, ह्या विषयावर दोघांचा वाद सुरू आहे. खरा ब्रह्मा कोणता, खरा मार्ग कोणता, या वादाचा निपटारा करण्यासाठी हे दोघे जण आता भगवान बुद्धांकडे गेले. पुढे बघा, नंतर वासिष्ठ व भारद्वाज भगवंताकडे गेले. त्यांना कुशल प्रश्न विचारून एका बाजूस बसले. एका बाजूस बसून वासिष्ठ ब्राह्मण भगवंतांना म्हणाला. काय म्हणाला? आम्ही पाय मोकळे करण्याकरिता इकडे तिकडे फिरत असता खरा व खोटा मार्ग याविषयी आमच्यामध्ये गोष्टी निघाल्या. मी असा म्हणालो की नीट सरळ मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्मसहवास प्राप्त करून देणारा जर कोणता मार्ग असेल तर तो पोखरा जातीचा मार्ग आहे. आणि हा जो आहे हा भारद्वाज याचं असं म्हणणं आहे की नाही, जो तारुख्य ब्राह्मण सांगतो तोच खरा मार्ग आहे. तर याविषयी आमचा वाद झालेला आहे. तर भारद्वाज असे म्हणाला, म्हणजे भारद्वाजाचं त्याने सांगितलं, तर अशा रीतीने आमच्यामध्ये भांडण, विवाद आणि मतभेद पडला आहे भगवान. या विषयाला अनुसरून आमच्यामध्ये वाद पडलेला आहे. काय वासिष्ठा, तू असं म्हणतोस की नीट सरळ मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्या ब्रह्मसहवास प्राप्त करून देणारा जर तो मार्ग पोखरासाठी ब्राह्मणाने सांगितलेला मार्ग योग्य आहे, आणि भारद्वाज म्हणतो की तारुख्य ब्राह्मणाने सांगितलेला मार्ग योग्य आहे, याच्याविषयी मतभेद आहे का? तो म्हणतो की हो, याच्याविषयीच मतभेद आहे. खरा आणि खोटा मार्ग या संबंधी. कारण की अद्धरीय, तित्तिरीय, छंदवा, ब्रह्मचर्य हे त्या काळात ब्राह्मणांची नावं आहेत. हे जे नावं आलेली आहेत ना, हे त्या काळातील 23 ब्राह्मण आहेत. जसं मी तुम्हाला आता याचा अर्थ तो सांगितला, 23 3 ज्ञानाने संपन्न ते विद. तर असे हे विद्वान ब्राह्मण त्या काळातले आहेत. या सर्व ब्राह्मण आणि हे सर्व ब्राह्मण अनेक मार्ग सांगतात. अनेक, आता कोणी म्हणते यज्ञ करा तर तुम्हाला ब्रह्म मिळेल, कोणी म्हणते पूजापाठ करा तर तुम्हाला ब्रह्म मिळेल, कोणी म्हणते उपास तापास करा तर तुम्हाला ब्रह्म मिळेल, कोणी म्हणते की तुम्ही जत्रा यात्रा करा तर तुम्हाला ब्रह्म मिळेल. वेगवेगळ्या ब्राह्मणांनी वेगवेगळी मार्ग सांगितलेली आहे ब्रह्मासोबत जुळण्याची. हे सर्वच मार्ग मोक्षाकडे नेणारे,
त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारे आहेत का भगवान? म्हणजे या सगळ्या ब्राह्मणांनी जे मार्ग सांगितलेले आहेत हे सगळेच मार्ग मोक्षाकडे घेऊन जाणारे आणि जो ब्रह्म आहे तो ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारे आहेत का? ज्याप्रमाणे हे गौतम एखाद्या गावाच्या अथवा शहराच्या जवळ अनेक मार्ग जातात त्याप्रमाणे हे सुद्धा मार्ग जातात का? जसं आता आपला मयूर पार्कला आहे, आता मयूर पार्क मध्ये येण्यासाठी किती मार्ग आहेत? अनेक मार्ग आहेत ना. कोणी पूर्वेकडून येईल, कोणी पश्चिमेकडून येईल, कोणी उत्तरेकडून, कोणी दक्षिणेकडून येईल, कोणी वरून पण येईल, काय सांगता येत नाही, अनेक मार्ग आहेत. याचं म्हणणं आहे की एखाद्या गावाला शहराला जाण्यासाठी जसे अनेक मार्ग असतात विविध दिशेने, पण ते सगळे मार्ग कुठे येतात? त्या गावामध्ये येतात. अगदी त्याप्रमाणे हे भगवान या सर्व ब्राह्मणांनी जे मार्ग सांगितलेले आहेत हे सगळेचे सगळे मार्ग त्या ब्रह्म प्राप्तीच्या मार्गाचे आहेत का? ते ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारे आहेत का? अशा प्रकारे हे सर्वच मार्ग मोक्षाकडे येणारे आणि त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारे आहेत का भगवान? आता हा प्रश्न भगवान बुद्धांना विचारण्यात आलेला आहे. दोघांचा पण वाद सुरू आहे आणि आता हा वाद कोणाकडे आला? भगवान बुद्धांकडे आला. आता बघा भगवान बुद्ध त्यांना काय उत्तर देतात. म्हणजे आता इथे बुद्धाचा मुख्य उपदेश आहे. जसं मी तुम्हाला अगोदर पण बोललो की लोक त्या ब्रह्मासोबत जुळण्यासाठी करतात सर्व. तुम्ही विचारा, कोणाला पण विचारा, कशासाठी करतोय सर्व? उस ब्रह्म के साथ मुझको जोडना है. म्हणजे मेल्यानंतर माझा आत्मा त्या ब्रह्मासोबत जुळला पाहिजे तर मोक्ष मिळेल, कारण तोच माझा पालनहार, तोच माझा जीवनहार, तोच माझा दुःखहर्ता, तोच माझा सुख करता आहे, तो ब्रह्म. आता त्याला कोणी बघितलं नाही वगैरे ते सगळं आता पुढे येणारच आहे. तर असा हा वाद भगवान बुद्धांकडे आला. आता भगवान बुद्ध त्यांना काय म्हणतात बघा. काय वासेठ्ठा? भगवान बुद्ध म्हणतात वासेठ्ठाला, काय वासेठ्ठा, हे सर्व मार्ग मोक्षाकडे नेतात असं तुझं म्हणणं आहे का? असं कोण म्हणतात? भगवान बुद्ध, की हे सर्व जे मार्ग आहेत हे सर्व मार्ग मोक्षाकडे नेणारे आहेत का असं तुझं म्हणणं आहे का? तो म्हणतो की होय गौतम, असंच माझं म्हणणं आहे. भगवान म्हणतात काय वासेट्टा, हे सर्व मार्ग मोक्षाकडे नेतात असं मी दुसऱ्यांदा विचारतो असं तुझं म्हणणं आहे का? तो दुसऱ्यांदा पण म्हणतो होय गौतमा, माझं असंच म्हणणं आहे. मी तिसऱ्यांदा विचारतो की काय वासेठ्ठा, हे सर्व मार्ग मोक्षाकडे नेतात असं तुझं म्हणणं आहे का? तो तिसऱ्यांदा पण काय म्हणतो की होय गौतम, माझं असंच म्हणणं आहे. पुढे पण वासेठ्ठा, हे जे 23 ब्राह्मण आहेत त्यापैकी एकाने तरी ब्रह्माला स्वतः पाहिले आहे का? बुद्धाचा प्रश्न. काय विचारला बुद्धाचा प्रश्न? हे जे मी नावं घेतले ना, हे जे 23 ब्राह्मण आहेत ना, 3 विद्यामध्ये पारंगत 23, या 23 ब्राह्मणांपैकी एका तरी ब्राह्मणाने ब्रह्मा पाहिला आहे का? त्याचं उत्तर काय येईल? नाहीच येईल ना. त्याचं उत्तर काय येईल? नाहीच येईल. तो काय म्हणतो? नाही गौतमा. वासेठ्ठा, हे जे 23 ब्राह्मण आहेत त्यापैकी एखाद्याच्या आचार्याने तरी ब्रह्मा स्वतः पाहिला आहे का? बरं, यांनी नाही पाहिला तर नाही पाहिला, पण त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी तरी पाहिला का ब्रह्मा? काय उत्तर येईल? तो सरळ म्हणतो नाही गौतमा. पुन्हा वासेठ्ठा, हे जे 23 ब्राह्मण आहेत त्यापैकी एखाद्याच्या आचार्यांच्या आचार्याने तरी ब्रह्माला पाहिले आहे का? काय उत्तर येईल? नाही गौतमा. अरे वासेठ्ठा, हे जे 23 ब्राह्मण आहेत त्यांच्या आचार्यांच्या आचार्यांच्या 7 पिढ्यांमध्ये तरी कोणीतरी ब्रह्माला पाहिलं आहे का? उत्तर काय येईल? नाही गौतमा. ना आचार्याने ब्रह्माला पाहिलेलं आहे, म्हणजे मी तर पाहिलंच नाही, माझ्याही आचार्याने ब्रह्माला पाहिलं नाही, आचार्याच्या आचार्यानं पण पाहिलं नाही, आचार्याच्या पंजोबांना पण नाही पाहिलं, पंजोबाच्या पंजोबांना नाही पाहिलं, त्याच्यानंतरच्या आणखीन आजोबांना नाही पाहिलं. 7 पिढ्या गेल्या, पण 7ही पिढ्यांमधल्या आचार्यांनी ब्रह्माला नाही पाहिलं. पण वासेठ्ठा, हे
त्रैविज्य ब्राह्मण आहेत त्यांच्या पूर्वीचे ऋषी, मंत्रकर्ते, प्रवर्ते, ज्यांनी मंत्र म्हटलेले आहे, रचलेले आहे, ग्रंथी लिहिलेले आहे, जुने मंत्र ते जसे पूर्वी गायले अथवा म्हटले होते तसे बरोबर हे त्रैविज्य ब्राह्मण गातात आणि म्हणतात. म्हणजे आजचे जे ब्राह्मण आहेत त्रैविज्य ब्राह्मण हे सगळे ब्राह्मण तर जसं पूर्वीचे ऋषी मंत्र म्हणायचे ना आजही तसेच म्हणतात. जसे पूर्वीचे मंत्रकर्ते होते तसे म्हणायचे ते आज पण तसेच म्हणतात, किंवा जसे ते गाणं गायचे ते मंत्र तसे ते आजही म्हणतात ना. जसं पूर्वी गायले अथवा म्हटले होते तसे बरोबर हे त्रैविज्य ब्राह्मण गातात, म्हणतात. ते ऋषी म्हणजे अष्टक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जामदंगी, अंगिरस, भारद्वाज, वासिष्ठ, काश्यप, भृगु हे त्या काळातले ऋषी मुनी होऊन गेले बघा, ब्राह्मण कुळातले. त्यांनी असे कोठे म्हटले आहे का की ब्रह्मा कोठे आहे, तो कोठून आला, कोठे जाणार, हे आम्ही पाहिलेले आहे, जाणलेले आहे, असं त्यांनी तरी म्हटलं का हो? कोणी ते जे ऋषींची जी नावं घेतली ना, तुमच्या कुळातील जे ऋषी होऊन गेले हे यमक, वमक, वामदेव, विश्वामित्र, जामदंगी, अंगिरस, भारद्वाज, ऋषी, भृगु, यांनी तरी आम्ही ब्राह्मण पाहिलेला, आम्ही ब्रह्मा पाहिलेला आहे, आम्ही ब्रह्मा जाणलेला आहे, असं त्यांनी तरी म्हटलं आहे का? तो काय म्हणतो? नाही गौतम, त्यांनी पण असं म्हटलेलं नाहीये. पुढे तर मग वासेठ्ठा हे जे त्रैविज्य ब्राह्मण आहेत त्यापैकी एखाद्याने किंवा त्यांच्या आचार्यांपैकी एखाद्याने किंवा त्यांच्या आचार्यांपैकी त्यांच्या आचार्यांच्या आचार्यांपैकी एखाद्याने किंवा त्यांच्या आचार्यांच्या पूर्वीच्या 7 पिढ्यात तरी एखाद्याने ब्रह्मा स्वतः पाहिलेला नाही आणि त्यांचे ज्या पूर्वीचे ऋषी होऊन गेले, मंत्रकर्ते होऊन गेले, प्रवर्ते होऊन गेले, त्यांनी पण असं कुठं ब्रह्मा पाहिल्याचं काय म्हटलेलं नाही. त्यांनीही कोठे असे म्हटले नाही की ब्रह्मा कोठे आहे, तो कोठून आला, तो कोठे जाणार, हे आम्ही पाहिलेले नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे का जाणलेलं आहे असं पण ते बोललेले नाही. आणि त्रैविज्य ब्राह्मण म्हणतात की आम्ही तो पाहिलेला नाही, जाणलेला नाही, त्याच्या सहवासाचा मार्ग आम्ही सांगतो, हाच नीट सरळ मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे चालणाऱ्यास ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारा मार्ग होय. तर मग वासेट्टा तुला काय वाटते? अशी असताना त्रैविज्य ब्राह्मणांचं म्हणणं हे मूर्खपणाचं नाही का? म्हणजे ज्या त्रैविज्य ब्राह्मणाने ब्रह्माला, म्हणजे बुद्ध स्पष्ट करतात आचार्याने पण ब्रह्माला बघितलं नाही, त्या आचार्याने पण ब्रह्माला बघितलं नाही, त्याच्या पंजोबानं पण बघितलं नाही, त्याच्या 7 पिढ्यातल्या आचार्याने बघितलं नाही, किंवा त्यांच्या ऋषी मुनींनी पण बघितलेलं नाही, स्वतः त्रैविज्य ब्राह्मणांनी सुद्धा ब्रह्मा बघितले नाही. आणि जर बघितलाच नाही तरी ते म्हणतात की आम्ही जो मार्ग सांगतो तोच नीट आहे, मोक्षाकडे नेणारा आहे, ब्रह्म सहवास प्राप्त करून देणार आहे, असं जर ते म्हणत असतील तर ते मूर्खपणाचं नाही का? समजा आता तुम्ही जर असं बोलले की तुम्ही कधी दिल्लीला गेलेच नाही, तुम्ही दिल्लीला कधी गेलेच नाही आणि तुम्ही तर बसल्या बसल्या सांगता की दिल्लीला असा मार्ग आहे, दिल्लीला जाण्याचा तसा मार्ग आहे, तिकडून तसा रस्ता आहे, तर ते तुमच्या मूर्खपणाचं ठरणार नाही का? म्हणजे जिथे आपण कधी गेलोच नाही, जे आपण कधी बघितलंच नाही, त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं हे मूर्खपणाचं नाही आहे तर काय आहे? बुद्ध त्याला सांगत आहेत, त्या वासेठ्ठाला. नंतर तो म्हणतो की होय गौतम, बघा आता सरळ झाला तो काय म्हणतो? होय गौतम, हे त्या त्रैविज्य ब्राह्मणांचं म्हणणे मूर्खपणाचं आहे, असं कोण म्हणत आहे? आता तो वासेठ्ठ म्हणत आहे. बघा बुद्धाने कसं प्रूफ केलं, म्हणजे हे तर सुरुवात आहे, अजून खूप मोठं सूत्र आहे बघा पुढं पुढं. म्हणजे हळूहळू त्याच्या लक्षात आणून देत आहेत भगवान बुद्ध त्या वासेठ्ठाच्या. तर आता सुरुवातीलाच तो म्हणतो की होय भगवान, होय गौतम, हे त्या त्रैविज्य ब्राह्मणांचं जे म्हणणं आहे हे काय? मूर्खपणाचं आहे. पुढं हे त्रैविज्य ब्राह्मण जो त्यांनी जाणलेला नाही, त्यांच्या सहवासाचा मार्ग हा मार्ग नीट
मोक्षाकडे नेणारा, त्याप्रमाणे ब्रह्मसहवास प्राप्त करून देणारा आहे असं म्हणून दाखवू शकतील अशी गोष्ट संभवू शकत नाही. याचा अर्थ ते जर मूर्खपणाचा आहे तर त्यांचं जे म्हणणं आहे ते शक्य नाही, त्याचं संभाव्य होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आता बुद्ध उदाहरण काय देतात बघा, ज्याप्रमाणे वासेठा आंधळ्याची मालिका असते. आंधळे लोक आहेत, दोन्ही डोळ्यांना आंधळे आहेत, दिसत नाही त्यांना, दोन्ही डोळ्यांनी ते आंधळे आहेत. वासेठा जशी आंधळ्यांची मालिका एकमेकांशी ससंत असते, त्यात पहिल्या क्रमांकाला दिसत नाही, मधल्याला दिसत नाही आणि शेवटी जो आहे त्यालाही दिसत नाही. याप्रमाणे हा खेळ आहे. समजलं? आंधळे लोकांचं कसं असते, पहिल्या नंबरवर जो आहे त्याला पण दिसत नाही, मधल्यात आहे त्यालाही, ते सगळे आंधळे आहेत ना, कोणाला दिसत नाही. फक्त पहिला जसं चालत आहे त्याच्या मागे 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 बाकीचे मुंग्याप्रमाणे. मुंग्यांचं कसं असते, ते समोर पाहत नाहीत, समोर नाही पाहत, बस वास घेऊन घेऊन बरोबर बरोबर चालतात. शेळ्या मेंढ्या समोर पाहत नाही, बस मागच्या मेंढीच्या मागे 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 बरोबर चालतात. आता कुठं पुढची जी मेंढी आहे ती जर कुठं रस्त्याच्या मधात गेली की मागून ट्रक आला की तीही जाते कामातून आणि बाकीचे सगळं ग्रुपचा ग्रुप सगळ्या ऍक्सिडेंटमध्ये मरून जातो, आहे की नाही? आंधळ्यांप्रमाणे आहे म्हणतात भगवान बुद्ध. हे एखाद्या आंधळ्या माणसांची जशी रांग लागते, पहिल्याला पण दिसत नाही, मधल्याला पण दिसत नाही आणि शेवटच्याला पण दिसत नाही, अगदी त्याप्रमाणे शेवटच्यालाही दिसत नाही. त्याप्रमाणे या त्रैविध्य ब्राह्मणांचं भाषण आंधळ्यांच्या मालिकेप्रमाणे आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. पहिल्याला पण दिसत नाही, मधल्याला दिसत नाही, शेवटच्यालाही दिसत नाही. तेव्हा या त्रैविध्य ब्राह्मणांचं भाषण हास्यास्पद, केवळ शब्द मात्र फुकट आणि तुच्छ आहे. बरोबर आहे की नाही? तो म्हणतो, हो भगवान, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. तर मग वासेठा तुला काय वाटते? आता भगवान बुद्ध असं एक एक उदाहरण देत आहेत. हे उदाहरण सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे, कारण भगवान बुद्ध डायरेक्ट मोठा उपदेश करीत नाही. पुढच्या माणसाची मानसिकता बघतात, त्याला स्कॅन करतात. हा किती शिकलेला आहे, हा किती शिकलेला आहे, हा किती विद्वान आहे, याला मी कसा उपदेश करायला पाहिजे, असं थोडा 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 उपदेश करत 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 मग उच्च लेवलचा उपदेश करायचा. डायरेक्ट जर उच्च लेवलचा उपदेश केला त्याच्या डोक्याच्या वरून जाईल, तो म्हणेल की अरे काही खरं नाही असं म्हणेल. म्हणून बुद्ध त्यांच्या उपदेशाची जी टेक्निक आहे ना, टेक्निक हळूहळू असं छोटा थोडं थोडं करता 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 असं हळूहळू त्याला बरोबर असा वरच्या लेवलपर्यंत घेऊन जातात. जसं तुम्ही महामंगल सूत्र म्हणता ना, 38 प्रकारचे उत्तम मंगल, त्या सूत्राची 30 खासियत आहे. 30 खासियत आहे. भगवान बुद्धांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्तम मंगल सांगितलेले आहेत. पण सुरुवातीचं उत्तम मंगल काय आहे? एकदम छोटीशी गोष्ट, मूर्खांचा सहवास करू नये, असे वनाचं बालानं. किती छोटीशी गोष्ट आहे की नाही? आणि असं छोट्या छोट्या गोष्टी सांगत 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 शेवटी काय म्हणतात? फुटस्स लोक धम्मे हि चित्तं यस्स न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. म्हणजे त्या माणसाला असं थोडं थोडं असं छोट्या छोट्या गोष्टी सांगत 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 बरोबर मार्गावरती आणतात, बरोबर रस्त्यावर आणतात, बरोबर धर्माशी जुळवून घेतात. ती बुद्धाच्या उपदेशाची टेक्निक आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्याला अगोदर बरोबर त्या ग्रीपमधून बाहेर काढतात. त्याच्या डोक्यात जे पगडा होता त्या विचारांचा, त्या विचारांतून त्याला बरोबर बाहेर काढतात. तर पुढं भगवान बुद्ध असं म्हणतात बघा, पुढं भगवान बुद्ध उदाहरण देतात. तर मग वासेठा तुला काय वाटते? जेव्हा हे त्रैविध्य ब्राह्मण चंद्र व सूर्य जिकडे उगवतात आणि जिकडे मावळतात तिकडे हात जोडून याचना करतात, तेव्हा त्यांना इतर लोकांप्रमाणेच ते चंद्र सूर्य दिसतात की नाही? काही काही लोक बघा सकाळी उठल्यानंतर सूर्याला हात जोडतात, काही काही लोक चंद्राला हात जोडतात, काही काही लोक मावळणाऱ्या सूर्याला पण हात जोडतात, काही काही उगवणाऱ्या सूर्याला पण हात जोडतात. पण काही काही ठिकाणी मावळणाऱ्या सूर्याला पण असं हात जोडतात. आता हात जोडून काय होते काही माहिती नाही,
त्याच्या मागचं काय टेक्निक आहे मला काय माहिती नाही, पण जोडतात ना हात. सूर्याला देवाची उपमा दिली, सूर्याला हात जोडतात. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे जे त्रैविध्य ब्राह्मण आहेत हे ज्याप्रमाणे चंद्राला सूर्याला हात जोडतात, तर तेव्हा त्यांना जसं इतर लोकांना सूर्य चंद्र जसे दिसतात त्याप्रमाणे त्यांना पण दिसतात ना. तो वासेट्टा म्हणतो की हो गौतम, जसं बाकीच्यांना सूर्यचंद्र दिसतात तसं त्यांना पण दिसतात. तर मग वासेट्टा तुला काय वाटते, जेव्हा हे त्रैविध्य ब्राह्मण चंद्र व सूर्य जिकडे उगवतात आणि जिकडे मावळतात तिकडे हात जोडून याचना करतात, त्यांना इतर लोकांप्रमाणे चंद्र सूर्य दिसतात, तर हे त्रैविध्य ब्राह्मण हाच नीट सरळ नेणारा चालणारा चंद्र सहवास प्राप्त करून देणारा मार्ग आहे असे म्हणून चंद्र सूर्याच्या सहवासाचा मार्ग दाखवू शकतील का? तो काय म्हणणार आहे, नाही गौतम. म्हणजे तुम्ही जर चंद्र सूर्याला हात जोडून, चंद्र आणि सूर्याला हात जोडून चंद्राचा सूर्याचा सहवास तुम्हाला घडतो, चंद्र सूर्य काय पाहतो का असं, अरे याला देतो आशीर्वाद आणि याला अरे नाही याला देतो, असं असं चंद्र सूर्य पाहतो का? की सूर्याला कोणते डोळे आहे, अरे हा ब्राह्मण आहे चला साधू साधू, अरे अरे हा अस्पृश्य आहे याला नाही याला आशीर्वाद दे, असं चंद्र सूर्य पाहतात का? नाही ना. भगवान बुद्ध म्हणतात जर ते हात जोडून चंद्र सूर्याला हात जोडून जर त्यांना चंद्र किंवा सूर्याचा सहवास लागत आहे तर ते असं म्हणतील का की हाच मार्ग आहे हात जोडून सहवासाचा, असं म्हणून ते मार्ग दाखवू शकतील का? नक्कीच नाही ना. तर त्याला उत्तर काय आलं, तो वासेट्ट म्हणतो नाही गौतमा, असं तर होऊ शकत नाही. पुन्हा पुढे म्हणतात याप्रमाणे वासेट्ठा इतर लोकांप्रमाणे हे त्रैविध्य ब्राह्मण चंद्र आणि सूर्य जिकडे मावळतात उगवतात मावळतात तिकडे हात जोडून याचना करतात, तेव्हा ते सुद्धा हाच मार्ग आहे असं म्हणून चंद्र सूर्याच्या सहवासाचा मार्ग दाखवू शकत नाहीत. परंतु या त्रैविध्य ब्राह्मणांनी स्वतः ब्रह्म पाहिला नाही, त्यांच्या आचार्याने ब्रह्म पाहिला नाही, आचार्यांच्या आचार्यांनी पण ब्रह्मा पाहिला नाही, त्यांच्या 7 पिढ्यांनी पण ब्रह्मा पाहिला नाही, त्यांचे पूर्वज ऋषी मंत्रकंते प्रवर्ते यांनी पण म्हटलेले नाही की आम्ही ब्रह्मा पाहिला, आम्ही ब्रह्मा कोठे आहे, तो कुठून आला, तो कुठे जाणार हे आम्ही पाहिलेलं आहे जाणलेलं आहे. आणि तरी पण हे त्रैविध्य ब्राह्मण म्हणतात की हाच मार्ग आहे जो नीट सरळ मोक्षाकडे नेणारा आणि ब्रह्म सहवास प्राप्त करून देणारा, असं हे त्रैविध्य ब्राह्मण म्हणतात. तर तुला काय वाटते, असं जे म्हणतात त्रैविध्य ब्राह्मणांचं हे म्हणणं हे मूर्खपणाचं नाही का? तर साधा प्रश्न विचारला उत्तर काय येणार आहे, नक्कीच हे मूर्खपणाचं आहे ना. तो म्हणतो की होय गौतम, हे त्या त्रैविध्य ब्राह्मणांचे म्हणणे मूर्खपणाचे आहे. बुद्ध म्हणतात ठीक वासेट्ठा ठीक आहे. पुन्हा म्हणतात आणखी, आता हे चंद्र सूर्याचं उदाहरण दिलं, आता आणखीन एक उदाहरण देतात भगवान बुद्ध. पुढचं उदाहरण कोणतं आहे बघा. ज्याप्रमाणे वासेट्ठा एखाद्या पुरुषाने म्हणावे की या देशातील जी अत्यंत सुंदर स्त्री मला आवडते तिच्यावर माझे प्रेम आहे, त्याला दुसऱ्याने विचारावे की हे पुरुषा, या देशातील जी सुंदर स्त्री आहे जी तुला आवडते ती क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, वैश्य आहे की शूद्र आहे, यापैकी कोण आहे तुला माहित आहे का? आणि त्याने उत्तर काय द्यावं, नाही मला नाही माहित. काही मुलं असतात ना असे, माझी गर्लफ्रेंड आहे म्हणतात, स्वप्नामध्ये येते म्हणतात मला, मग विचारावं कुठे राहते, माहित नाही, पण आहे. बरं कशी दिसते, माहित नाही, पण माहित नाही. बरं कुठे राहते, माहित नाही. बरं बौद्ध आहे की ते माहिती नाही, पण आहे म्हणतात. म्हणजे बस स्वप्नामध्येच, म्हणजे प्रत्यक्ष कधी बघितलं नाही, प्रत्यक्ष कधी प्रत्यक्ष कधी अनुभवलं नाही, बघितलं नाही, पण म्हणतात काय की आहे. अगदी ते उदाहरण आहे बघा हे. तर त्याला जर विचारलं ना की ती क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे, वैश्य किंवा शूद्र यापैकी कोणत्या जातीची आहे हे तुला माहित आहे का, तर त्याने काय उत्तर द्यावं, मला माहित नाही.
असे त्याला विचारले असता त्याने नाही म्हणावं. त्याला पुन्हा विचारायचं की ज्या देशातील अत्यंत सुंदर स्त्री आहे, ती तुला आवडते, तिच्यावर तुझं प्रेम आहे, तिचं नाव अमुक, गोत्र, उंची अथवा ठेंगणी आहे की मध्यम आहे, काळी आहे, सावळी आहे, फिकट आहे, गोरी आहे, गावात राहते, नगरीत राहते, हे तुला ठाऊक आहे का? आणि त्यानं उत्तर काय द्यावं? नाही, मला नाही माहीत, मला माहीत नाही, पण मी प्रेम करतो तिच्यावर, मला ती आवडते, पण कुठे राहते मला माहीत नाही. असे त्याला विचारले असता त्याने काय म्हणावं? नाही, मला माहीत नाही. त्याला पुन्हा विचारावे की हे पुरुषा, जी तुला माहीत नाही, जिला तू पाहिले नाही, जिला ती तुला आवडते, तिच्यावर तुझे प्रेम आहे, असे त्याला विचारले असता त्याने होय म्हणाव. मग तुला काय वाटते वासेट्टा, त्या माणसाचं बोलणं हे मूर्खपणाचं आहे की नाही? सांगा. तुमच्या मुलाने जर असं बोललं तर तुम्ही काय मूर्खा, चुप बस असं म्हणाल ना? असंच होईल ना मूर्खपणाचं. म्हणजे जिला कधी बघितलंच नाही, जिची जात धर्म माहीत नाही, उंची माहिती नाही, गोरी आहे की काळी आहे माहिती नाही, पण मी ती मला आवडते, तिच्यावर मी खूप प्रेम करतो. अरे पण बघितलंच नाही ना, तिला कधी जाणलं नाही, बघितलं नाही, अगदी त्या ब्रह्माप्रमाणे. समोर तुम्हाला उदाहरण, किती परफेक्ट उदाहरण दिलं हे. तर त्या माणसाचं म्हणणं हे कसं होईल? मूर्खपणाचं होईल. तर तो म्हणतो की होय गौतमा, हे खरोखरच मूर्खपणाचं होईल. अगदी याप्रमाणे वासेठ्ठा, हे जे त्रैविध्य ब्राह्मण आहेत त्यांनी बघितलेलं नाही, त्याच्या आचार्याने बघितलं नाही, आचार्यांच्या आचार्याने ब्रह्मा बघितला नाही, त्याच्या 7 पिढ्यांनी बघितलं नाही, त्यांच्या ऋषी मुनींनी पण ब्रह्मा बघितला नाही, किंवा मी ब्रह्मा जाणतो, तो कुठे राहतो मला माहिती आहे, असंही कोणी बोललं नाही. तरी पण हे त्रैविध्य ब्राह्मण म्हणतात की आम्ही जो मार्ग सांगतो तोच मार्ग नीट आहे, मोक्षाकडे नेणारा आहे, ब्रह्म सहवास प्राप्त करून देणार आहे, असं त्यांचं म्हणणं मूर्खपणाचं आहे की नाही? तो काय म्हणतो? होय गौतम, ते मूर्खपणाचं आहे. अशा प्रकारे आणखीन एक उदाहरण देतो भगवान बुद्ध. आणखीन एक उदाहरण आहे. अगदी याप्रमाणे, ज्याप्रमाणे वासेठ्ठा, एखाद्या मनुष्याने चौकात प्रासादावर चढण्याकरिता जिना तयार करावा. जिना समजते ना, पायऱ्या. ज्याप्रमाणे वासेठ्ठा, एखाद्या मनुष्याने चौकात प्रासादावर चढण्याकरिता जिना तयार करावा, त्याला एखाद्याने विचारावे, अरे माणसा, ज्या प्रासादावर चढण्याकरिता तू हा जिना तयार करत आहे, तो प्रासाद पूर्व दिशेस आहे की दक्षिण दिशेस आहे की पश्चिम दिशेस आहे की उत्तर दिशेला आहे, उंच आहे, लहान आहे की मध्यम आहे, हे तुला माहीत आहे का? जर तुम्ही समजा घर बांधत आहात, आणि एखाद्याने येऊन तुम्हाला विचारलं, काय हो, हा जिना बांधता तुम्ही घरात तो वर जाण्यासाठी, हा जिना किती फुटाचा आहे? माहीत नाही. बरं किती उंच आहे? माहीत नाही. बरं किती पलट्या मारल्या? माहीत नाही. बरं किती खर्च आला? माहीत. असं जर माहीत नाही म्हटल्यानंतर तो काय म्हणेल? अरे मूर्ख आहे, स्वतःचं घर बांधत आहे पण याला माहीत नाही सर्व काही, असाच प्रकार आहे. तर बुद्धांनी हे उदाहरण दिलं. त्याला जर असं विचारलं तर त्याने नाही म्हणावं, त्याला पुन्हा विचारावं की हे पुरुषा, जो प्रासाद तुला माहीत नाही, तू पाहिलेला नाही, त्यावर चढण्याकरिता तू हा जिना तयार करत आहे, असे त्याला विचारले असता त्याने होय म्हणावं. तर वासेठ्ठा, त्या ठिकाणी त्याचे हे बोलणे किती मूर्खपणाचं होणार नाही का? तो वासेठ्ठा काय म्हणतो की हो भगवान, त्याचं हे बोलणं नक्कीच मूर्खपणाचं आहे. अगदी याप्रमाणे, पुन्हा बुद्ध म्हणतात, अगदी याप्रमाणे ना तुझ्या आचार्याने, ना आचार्याच्या आचार्याने, ना त्याच्या आचार्याने, ना त्या 7 पिढ्याने, ना कोणत्या ऋषी मुनीने ब्रह्मा बघितला नाही, तरीही तेविद्य ब्राह्मण म्हणतात की आम्ही सांगतो तोच मार्ग नीट आहे, तोच मोक्षाकडे नेणारा आहे, तोच ब्रह्मसहवास घडून नेणारा आहे. तर त्यांचं म्हणणं हे मूर्खपणाचं नाही आहे का? तो सरळ म्हणतो, काय म्हणतो? होय भगवान, त्यांचं हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. आणखीन एक उदाहरण आहे. ज्याप्रमाणे वासेठ्ठा ही अचिरावची नदी, आता नदीच्या किनाऱ्यात सगळेजण होते, आता नदीचं उदाहरण बघा काय आहे. ज्याप्रमाणे वासेठ्ठा ही अचिरावती नदी उदक म्हणजे
पाण्याने काठोकाठ तुडुंब भरलेली असावी आणि एखादा मनुष्य पलीकडे जाण्याच्या इच्छेने येऊन त्याने अलीकडील तीरावर उभे राहून पलीकडील तीराला हाक मारावी. बघा किती इंटरेस्टिंग उदाहरण आहे. म्हणजे एखाद्या माणसाला नदी पार करायची आहे, तो नदीच्या या किनाऱ्यावरती आहे आणि तिकडच्या किनाऱ्याला काय म्हणतोय, ए पलीकडच्या किनाऱ्या इकडे ये, मी तिकडे येत नाही, तू तिकडे ये, मी तिकडे येत नाही, तू इकडे ये. त्याने हाक मारावी, ए पलीकडील किनारा इकडे ये, इकडे ये, मी तिकडे येत नाही. तर तुला काय वाटते वासेठा, त्याच्या या हाकेमुळे, याचनेमुळे, प्रार्थनेमुळे आणि स्तुतीमुळे अचिरावती नदीचा पलीकडचा किनारा अलीकडे येईल का? काय उत्तर आहे? नाही ना, असं होऊ शकत नाही ना. नाही गौतमा. याप्रमाणे वासेठा जे त्रैविध्य ब्राह्मण आहेत ते असे म्हणतात, त्यांच्या आचार्याने ब्रह्मा पाहिला नाही, आचार्याच्या आचार्याने पाहिला नाही, 7 पिढ्यांनी पाहिला नाही, ऋषी मुनींनी ब्रह्मा पाहिला नाही, तरी पण हे त्रैविध्य ब्राह्मण म्हणतात की आम्ही सांगतो तोच मार्ग ब्रह्मसहवासाचा आहे. तर त्यांचं म्हणणं मूर्खपणाचं आहे की नाही? तो काय म्हणणार आहे? हो भगवान, त्यांचं म्हणणं हे मूर्खपणाचं आहे. अशा प्रकारे पुन्हा एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे वासेठा ही अचिरावती नदी पाण्याने काठोकाठ तुडुंब भरलेली असावी आणि पलीकडे जाण्याच्या इच्छेने येथे एखाद्याने यावे आणि जाड साखळीने त्याचे हात पाठीमागे घट्ट बांधलेले असावे, तर तुला काय वाटते वासेठा, तो पुरुष अचिरावती नदीच्या अलीकडील तीरावर पलीकडे जाईल का? म्हणजे त्याला या किनाऱ्यावर त्याचे हातपाय बांधलेले आहेत, त्याचे पाय पण बांधले, त्याचे हात पण बांधले आणि ते दुसरी रस्त्याला दुसरा किनारा झाडाला बांधला, तर तो नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाईल का? जाऊ शकत नाही. अगदी याप्रमाणे आता मात्र भगवान बुद्ध या उदाहरणावरून सांगतात, अगदी याप्रमाणे आजचे जे त्रैविध्य ब्राह्मण आहे, आजचेही त्रैविध्य ब्राह्मण जे असे म्हणतात की हा मार्ग नीट आहे, मोक्षाकडे घेऊन जाणारा आहे, ब्रह्म सहवासाचा मार्ग आहे असं ते सांगत आहेत, पण त्यांचे हात सुद्धा बांधलेले आहेत, त्यांचे पाय सुद्धा बांधलेले आहेत आणि म्हणून ते ब्रह्म सहवासाकडे जाऊ शकत नाही. पण त्यांचे हात कशाने बांधलेले आहेत आणि त्यांचे पाय कशाने बांधलेले आहेत की ज्यामुळे ते त्रैविध्य ब्राह्मण ब्रह्म सहवास घडवू शकत नाहीत. तर ते हात ज्याच्याने बांधलेले आहेत आणि ज्याच्याने त्यांचे पाय बांधलेले आहेत ते काय आहे ते आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये बघूया. तर आणखीन ते मोठं सूत्र आहे. बाकी पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण पुढील धम्मदेशनेमध्ये बघूया. तर अशा प्रकारे हे 23 जे सूत्र आहे याचा उर्वरित भाग आपण पुढच्या धम्मदेशने बघूया. चांगलं सूत्र आहे, तर आपण सर्वांनी नक्कीच चिंतन करावं. तर ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.